नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हर्षित मस्त तयार होऊन तेजाला आवाज देत असतो. तेव्हा आता तेजा हर्षित जवळ येते आणि त्याला सांगायला लागते की तुला काही वस्तू द्यायच्या आहेत, म्हणजे तू बाप्पांना आणायला चाललायस ना, मग त्याच्यासाठी काही गोष्टी तुला बरोबर न्यायच्या असतात. म्हणजे तुला तांदूळ न्यावे लागतील, नारळ आणि गणपतीला झाकण्यासाठी तुला वस्त्रसुद्धा न्यायला लागेल. तेव्हा आता हर्षित म्हणतो की एवढं सगळं तुला माहिती आहे का? यावर तेजा म्हणते की मला तर माहिती नाही आहे, हे सगळं मला प्रेरणाने सांगितले. यावर हर्षित म्हणतो की तुला अजून एक गोष्ट माहिती आहे, ही म्हणजे ही टोपी लगेच घालतो. आता हर्षितला टोपीमध्ये बघून तेजा खूप हसायला लागते आणि म्हणायला लागते की खरंच या टोपीमध्ये तू रुबाबदार आणि राजबिंडा नाही तर तू एकदम फनी दिसत आहे. तेव्हा तो म्हणतो की काही उगाच माझी चेष्टा नको करूस यार तेजा. यावर आता तितक्यात मनोज येतो आणि म्हणायला लागतो की तुम्ही तर खूप भारी दिसताय हर्षितराव, चला आता मलाही तयारी करायला पाहिजे ना. तेही लगेच तिकडून आता गणपती आणायला निघून जातात. तितक्यात या सगळ्या गोष्टीनंतर आता तेजाला श्वेताची आठवण यायला लागते आणि ती मनातच म्हणते की पण आमची श्वेता आहे तरी कुठे, आपण सगळे वाट बघू असं मी बोलली तर सही, पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही आहे. आता श्वेता नाही, मिठू नाही, एकदा मी श्वेताला कॉल ट्राय करू का? ती लगेचच आता श्वेताला फोन करायला लागते, पण श्वेताचा कॉल बंद असतो. हे बघितलं आता तेजा खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की श्वेता गेली तरी कुठे. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज आणि हर्षित आता बाप्पांना आणायला चाललेले असतात. तेव्हा आता मनोजला सारखा फोन येत असतो. आता हे बघून हर्षित विचारतो की सगळं ठीक आहे ना मनोज भाऊ, काही प्रॉब्लेम तर नाही ना. तितक्यात आता मनोज म्हणतो की नाही, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही बसा, मी बघतो. आता मनोज फोन उचलतो तर दक्षित सरांचा फोन आलेला असतो. आता दक्षित सर मनोजला सांगायला लागतात त्या भरत सोनवणेची पोस्टमॉर्टम रिपोर्ट आली आहे आणि त्यामध्ये असं लिहून आलं आहे की त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने नाही तर मशिनरीच्या घातक वायूने झाला आहे. आता हे ऐकल्यावर मनोज खूप घाबरून जातो आणि त्याला काहीच समजत नाही की आता काय करायचं आणि तो म्हणायला लागतो की आता आपण करणार तरी काय. तेव्हा आता दक्षित सर म्हणायला लागतात की आता काही कर मनोज, या गोष्टीतून आपल्याला बाहेर पडायलाच पाहिजे. तितक्यात आता हर्षित मनोजला आवाज द्यायला लागतो आणि विचारायला लागतो की काय झालं मनोज भाऊ, सगळं ठीक आहे ना. यावर मनोज म्हणतो की काही नाही रे, चला गणपती आणायला जाऊया. असं म्हणून आता ते लगेचच गणपती बाप्पांना आणायला जातात आणि दुसरीकडे आपण पाहतो की गणपती बाप्पांच्या आगमनाची जोरदार अशी तयारी सुरू झालेली असते आणि सगळेजण म्हणत असतात की किती प्रसन्न वाटते ना बाप्पा घरी येणार आहेत म्हणून. सगळीकडेच खूप छान वातावरण झाले. तितक्यात आता तिथे मनोज आता बाप्पांना घेऊन येतो. ते बघताच सगळेच खूप आनंदाने गणपती बाप्पा मोरया ओरडायला लागतात. तितक्यात आता वल्लरी लगेचच आता मनोजचे पाय धुते आणि त्याची आरती करते आणि तेव्हा मनोज आता मनातल्या मनात वल्लरीकडे बघत म्हणतो की जर वल्लरीला हे सत्य कळलं ना तर गोष्टी हाताच्या बाहेर जाऊ शकतात, पण आपल्याला ते कळू देता कामा नये. मनोजचं मात्र अजिबात लक्ष नसतं. तो विचारातच मग्न असतो आणि तो मनातच म्हणतो की चेहऱ्यावरती मला स्माईल ठेवायलाच लागेल, नाहीतर उगाच वल्लरीला डाऊट येईल. तितक्यात आता इंदुताई मनोजला म्हणायला लागतात की मनोज चल बाप्पांना आतमध्ये घरात घेऊन ये. आता मनोज मात्र त्याच्या विचारामध्ये मग्न असतो. आता हे वल्लरी बघते आणि तिला जरा टेन्शन येतं आणि ती मनोजला म्हणायला लागते की अहो काय झालं तुम्हाला, चला ना बाप्पांना घरात आणा. आणि आता मनोज बाप्पांना घरात आणतो आणि बाप्पांना त्यांच्या जागेवरती ठेवतो. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी बाप्पांचे डोळे बघण्यासाठी त्यांच्या जवळ जाते. तेव्हा प्रेरणा तिला अडवते आणि म्हणायला लागते की अगं वल्लरी काय करते तू. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की काही नाही, कसं आहे माहिती आहे का, बाप्पा किती सुंदर दिसत असतील ना, हे मला माझ्या डोळ्यात साठवून ठेवायचं आहे. यावर प्रेरणा म्हणते की हे तर बरोबर आहे, सगळ्यांना बाप्पा पाहायचे आहेत आणि सगळ्यांचीच इच्छा असेल. तुला माहिती आहे का कोकणामध्ये कसं असायचं, म्हणजे आता गणपती म्हणजे भाद्रपद लागला की सगळ्या शाळेमध्ये फक्त आणि फक्त नदींच्या आणि बाप्पांच्या गप्पा सुरू व्हायच्या. कोकणामध्ये ही वेगळीच मज्जा असायची. तेव्हा आता इंदुताई म्हणायला लागतात की आमच्या जळगावलाही हे असंच चालायचं गं, म्हणजे बाप्पा यायचे दिवस जवळ आले ना की सगळे भलेच खुश असायचे. तितक्यात आता तेजा म्हणायला लागते की हो, हे तर खूप छान आहे. आता बाप्पा तर इथेच आहे, पण तू काय बघत होती ते सांग ना वल्लरी. तेव्हा आता वल्लरी सांगते की जसं आईंनी सांगितलं ना की आमच्या जळगावमध्ये बाप्पांना मी कशी लहानपणापासून ना माझ्या डोळ्यामध्ये साठवून ठेवायची. पहिल्या दिवशीच्या हावभाव आणि शेवटच्या दिवशीच्या हावभाव याच्यामध्ये खूप फरक असतो ना. हो ना. तेव्हा आता सगळेजण म्हणायला लागतं की हो हे तर खरं आहे. पहिल्या दिवशीचा बाप्पांचा रुबाब आणि शेवटला जाताना त्यांचा चेहरा ना खरंच खूप वेगळा असतो.
तेव्हा आता ती लगेचच बाप्पांना बघायला लागते आणि म्हणायला लागते की तर मला माझ्या घरच्या बाप्पांना माझ्या डोळ्यात आणि मनात अक्षरशः साठवून ठेवायचं आहे. ते कसे दिसत आहेत. सगळे खूप हसत आता मज्जा मस्ती करत असतात. तितक्यातच आता इकडे अजित म्हणायला लागतो की काय चाललंय रे, या मनोजचं कशामध्येच लक्ष नाही. तो मनोजला विचारायला लागतो की मनोज काय झालं रे. मनोजला तेव्हा आता दक्षित सरांचा सारखाच फोन येत असतो, म्हणून तो म्हणतो की थांबा जरा, मला एक महत्त्वाचं काम आहे, आत्ताच्या आत्ता मी चेंज करून मला ऑफिसला जावं लागेल. आता हे त्यांचं सगळं बोलणं आणि वागणं सर्वांनाच खटकायला लागतं. तितक्यात आता प्रेरणा म्हणायला लागते की काय चाललंय मनोज भाऊजी, आजचा दिवस तरी तुम्हाला थांबायला पाहिजे ना. या पुरुषांचं ना असंच असतं, यांना सुट्टी सणासुदीलाही घरी राहायचं नसतं. तेव्हा तेजा म्हणायला लागते की बरोबर आहे हर्षित, आपल्याला बोलला होता की मी तुम्हाला मदत करेल डेकोरेशन करायला, पण जेव्हा गरज लागली ना तेव्हा तर हा तर गायबच होता. यावर हर्षित म्हणतो की अरे कामं असतात, तुम्हाला काय माहिती. आता हे सगळं बघून वल्लरी खूपच टेन्शनमध्ये आलेली असते की हे माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत, म्हणून हे एवढ्या घाईघाईमधून घरातून जात आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज खूपच घाबरलेला असतो आणि तो घटाघट पाणी पित असतो. तेव्हा आता दक्षित सर म्हणायला लागतात की आता पिऊन घे पाणी, पण तुला माहिती आहे का ती पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर वल्लरीच्या हातामध्ये गेली ना तर आपल्या सगळ्यांना ती पाणी पाजू शकते आणि याचंसुद्धा आठवण ठेव. तेवढ्यात आता ज्वाला शेठ म्हणायला लागतो की एक गोष्ट आठवण ठेवा मनोज, आम्ही त्या दौलत सोनावलेला भेटलो होतो आणि त्याला आम्ही पैसेसुद्धा ऑफर केले, पण तो काही ऐकायलाच तयार नाही आहे. तेव्हा मनोज म्हणायला लागतो की तुम्ही त्यांचा मुलगा गमावला आहे, कसं बरं तुमच्याकडून पैसे घेईल तो. तेव्हा आता ज्वाला शेठ म्हणायला लागतो की आम्हालाही समजते, पण आता काय करायचं, तो पैसे घेत नाही आहे आणि केससुद्धा मागे घ्यायला काही रेडी नाही आहे, आणि तो जर वल्लरीला मिळाला ना तर आम्ही तर फसू. पण एक गोष्ट आठवण ठेवा, आम्ही तुलासुद्धा बर्बाद करू. यावर मनोज म्हणतो की असं काहीच होणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका, मी वल्लरीला त्यांची केस काही घेऊ देणार नाही. यावर ज्वाला शेठ म्हणतो की बरोबर आहे, मग आता आम्ही चाललो. तो लगेच रागारागामध्ये आता तिथून निघून जातो. पण मनोजला मात्र इकडे खूपच टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी सगळ्या गोष्टींचा विचार करत असते की हे अजून कसे आले नाहीत, यांना का बरं एवढा उशीर होत आहे, आणि अजूनपर्यंत भरत सोनवण्याच्या केसची रिपोर्टवर तर आली नसेल ना. मग मला असं वाटतं की आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काढायलाच पाहिजे. ती लगेचच आता पोलिसांना फोन ट्राय करते, पण त्यांचा फोन काही लागत नाही. तितक्यात आता तिथे मनोज येतो. आता वल्लरी मनोजकडे बघायला लागते आणि त्याला लगेचच विचारायला लागते की काय हो, कुठे गेला होता तुम्ही, काय झालं, एवढा का उशीर झाला आहे, आपल्या घरामध्ये बाप्पा आलेत आणि तुम्ही एवढ्या उशिरा येत आहे. यावर मनोज म्हणतो की अगं मी आत्ताच घरी आलो आहे ना, मला थोडा वेळ शांत तर राहू दे. यावर वल्लरी म्हणते की तुम्हाला सगळं मी विचारेल, पहिले सांगा तुम्ही कुठे गेला होता. तेव्हा आता मनोज सांगतो की अगं मला फ्रेश व्हायचं आहे, मी स्पष्टपणे सांगतो तुला की मी ऑफिसला गेलो होतो आणि तिथेच काम करत होतो, आता मला आवरू दे आणि मला खूप भूक लागली आणि मला जेवण वाढ लगेच. आता लगेचच तो तिथून निघून जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की प्रेरणा खूपच शॉक होऊन तेजाकडे बघत असते, कारण आपल्या तेजाने आज स्वतःहून साडी नेसलेली असते. आता प्रेरणा मात्र तेजाने साडी नेसलेली असते, तिच्या साडीकडे बघून खूप डोळे मोठे करून बघत असते आणि विचारायला आता तेजा प्रेरणाला विचारायला लागते की काय गं प्रेरणा, कशी दिसते मी, सुंदर दिसते ना साडी. आता तेजाने साडी खूपच विचित्र प्रकारची नेसलेली असते. यावर आता प्रेरणा हे बघत म्हणायला लागते की किती सुंदर म्हणजे ही मी बोलूच शकत नाही, तू किती सुंदर गुंडाळलाय ग कपडा. तेव्हा तेजा म्हणते की काय गुंडाळलंय, दरवेळेला तुम्ही साड्या नेसता, यावेळेला मी विचार केला की मी सुद्धा साडी नेसेल, एका मिनटामध्ये व्हिडिओ बघून आता मी साडी नेसली. तेव्हा प्रेरणा म्हणते की अच्छा, एका मिनटामध्ये नेसली आहे ना, पण साडी नेसण्यासाठी त्याच्यासाठी सराव लागतो एका मिनटामध्ये, फक्त आपण गुंडाळू शकतो, नेसू नाही शकत. तेव्हा आता तेजा लगेचच प्रेरणाची साडी बघायला लागते आणि म्हणायला लागते काय गं, तो आता माझ्यावर हसते का, हसण्यापेक्षा बघ ना मैत्रिणींची मदत कशी करायची आहे म्हणजे. तेव्हा आता प्रेरणा म्हणते की थांब जरा, आता मीही तुझी मदत करते, आणि ती लगेचच तेजाला साडी नेसवायला लागते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी आणि पुष्पावहिनी मोदकांची तयारी करत असतात. तेव्हा पुष्पावहिनी म्हणतात की चला भराभर काम करा, अजून मोदक व्हायचे आहेत, म्हणजे कधीही कोणीही पाहुणेसुद्धा येऊ शकतात. तितक्यात आता इंदुताई म्हणायला लागतात की हो ते तर बरोबर आहे, आता काम करूया, मीही उकड घेते ना, म्हणजे कसं काम सोपं होऊन जाईल. तेव्हा आता वल्लरी म्हणते की नको आई, तुम्ही आराम करा, आम्ही आहोत ना, आम्ही दोघी सगळं व्यवस्थित करू. तितक्यात आता तिथे प्रेरणा आणि तेजा येतात. प्रेरणा आता म्हणायला लागते की आम्ही आहोत ना काकी, आम्ही नक्कीच मदत करू तुम्हाला, पण आज आम्हाला उशीर झाला ना, ते पण तेजा मॅडममुळे, कारण तेजा मॅडम आज तयार होत होत्या ना, म्हणजे त्यांनी साडी घातली आहे. आता सर्वजण तेजाकडे बघायला लागतात.
आता तेजाला असं साडीत बघून सगळेजण खूप शॉक होतात आणि तिला म्हणायला लागतात की खूपच सुंदर दिसते आणि तिचं खूप कौतुक करायला लागतात. आणि आता वल्लरी म्हणते की तेजाताई तुम्ही किती सुंदर दिसताय. आणि इतक्यात आता नीलिमाताईसुद्धा तिथे येतात आणि म्हणायला लागतात की काय गं पोरींनो, तुम्ही काय मोदकांची तयारी करत आहात का, चांगलं काम आहे. व आता पुष्पा त्यांना म्हणायला लागते की पण या सगळ्यामध्ये तर तुमचा हात छान असेल ना, आम्हाला काय एवढी प्रॅक्टिससुद्धा नाही आहे. तेव्हा आता नीलिमाताई म्हणायला लागतात की हो ते तर आहे, पण मला असं वाटतं की याच्यामध्ये तुमच्या दोघांची स्पर्धा व्हायला पाहिजे. म्हणजे पुष्पा आणि वल्लरी तुझी स्पर्धा होऊ दे की कोण जास्त सुरेख मोदक बनवू शकतं. आता हे ऐकून सर्वजण खूपच खुश होतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की पुष्पा मनातल्या मनात म्हणत असते की काही झालं ना तरी मला वल्लरीला तर हरवायचंच आहे, तिचा वकिली तोरा आहे ना तो मला जिरवायचंच आहे. तेव्हा आता इंदुताई म्हणतात की मीही तुझ्या बरोबरच आहे, तू काही काळजी करू नको. तितक्यात आता नीलिमाताईसुद्धा म्हणतात की मी आहे ना, मी तुमची मदत करेन आणि यांची आपण चांगली जिरू. आता हे सगळं बोलणं प्रेरणा ऐकते आणि वल्लरीला जाऊन सांगते आणि म्हणायला लागते की वल्लरी तुझी ती सासू, तुझी जाऊ आणि माझी आई आहे ना मिळून तुला हरवण्याचा प्लॅन करत आहेत, पण तू काही काळजी करू नको, आपणही एकत्र छान मदत करूया आणि मी तुला मदत करेन. मी आता एकदम नाक टिचून त्यांना सांगूनसुद्धा आली आहे की तुमच्याहीपेक्षा सुरेख मोदक आम्हीच बनवणार आहे. तेव्हा वल्लरी विचारते प्रेरणाताई पण हे सगळं आपण कसं करणार आहोत. असं म्हणून आता त्या दोघीही एकमेकींकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.